नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलवर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आपण ऐकणार आहोत यशाची रहस्य सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये कॉर्पोरेट आयडल रतन टाटा यांचे पुस्तक. तर मंडळी, या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. रतन टाटा म्हणतात, काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत. आपणच आपली मानसिकता आणि कार्यपद्धती काळ सुसंगत केली पाहिजे. तर चला मंडळी, आपण पुस्तक वाचण्यास सुरुवात करू. पुस्तकाचे नाव आहे कॉर्पोरेट आयडल रतन टाटा. नंबर 1, टाटा साम्राज्याचे शिलेदार. नंबर 2, टाटा उद्योग साम्राज्याची सुरुवात. नंबर 3, बालपण आणि शिक्षण. नंबर 4, भारतात काम सुरू. नंबर 5, अध्यक्षपदाकडे वाटचाल. नंबर 6, टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद. नंबर 7, सुरुवातीच्या अडचणी. नंबर 8, अध्यक्षांचा प्राधान्यक्रम. नंबर 9, टाटा ग्रुपच्या प्रमुखपदी. नंबर 10, लोकल टू ग्लोबल. नंबर 11, 1 लाखाची कार नॅनो. नंबर 12, शिखरावरचे एकाकीपण. नंबर 13, मूल्य जोपासना. नंबर 14, संशोधन आणि ज्ञान प्रसार. नंबर 15, सर रतन टाटा ट्रस्ट. मित्रांनो, रतन टाटा यांच्या मते टाटा या नावाला ग्राहकांचा अपार विश्वास आणि निष्ठा लाभलेली आहे. टाटा कर्मचाऱ्यांच्या अनेक दशकांच्या समर्पित वृत्तीच्या कामामुळेच हे शक्य झालेले आहे. ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे हे आपणा सर्वांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. आपली मूल्यवान प्रतिमा जपणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे. तर मित्रांनो, सुरू करू. नंबर 1, टाटा साम्राज्याचे शिलेदार. नौशेरवानजी टाटा. नौशेरवानजी टाटा यांचे नाव टाटा उद्योग समूहाचे आद्य संस्थापक व आद्य पुरुष म्हणून घेतले जाते, कारण त्यांच्या आधीच्या सर्व पिढ्या आपल्या उपजीविकेसाठी पौराहित्याचे काम करीत होत्या. परंतु नौशेरवानजी टाटांनी आपला हा परंपरागत व्यवसाय सोडला. नंतर व्यापाराला आपल्या उपजीविकेचे साधन बनविण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळी नौशेरवानजी गुजरातमधील नवसारी गावात राहत. हे गाव तत्कालीन आधुनिकतेपासून कोसो मैल दूर होते. त्यामुळेच नौशेरवानजी यांनी काळाची पावले ओळखत आपल्या व्यवसायासाठी नवसारी ऐवजी मुंबईची निवड केली. त्यावेळी त्यांना तरी कुठे माहीत होते, व्यवसायाचे जे रोप ते लावत होते त्याचे पुढे महाकाय वटवृक्षात रूपांतर होईल. त्यांनी व्यापार व पतपेढीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला. सुरुवातीला कालिदास नावाच्या व्यक्तीसोबत भागीदारीत त्या आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यात त्यांनी चांगली प्रगती केली. त्यांना याची जाणीव होती की काही वर्षात आपला व्यवसाय पुढील पिढीकडे आपल्याला हस्तांतरित करावा लागेल. त्यांनी आपला एकमेव मुलगा जमशेद टाटा यांना व्यावसायिक कौशल्य मिळविण्यासाठी व त्यांची चांगल्या रीतीने व्यावसायिक जडणघडण होण्यास त्यांना मुंबईत बोलावून घेतले. अशा प्रकारे टाटा घराण्याची दुसरी पिढी मुंबईत दाखल झाली. संस्थापक जमशेदजी टाटा आज 1 लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे संस्थापक होते जमशेदजी नौशेरवानजी टाटा. त्यांचा जन्म 1839 आणि मृत्यू 1904 मध्ये झाला. म्हणजे चांगले 65 वर्षाचे आयुर्मान त्यांना लाभलेले. 3 मार्च 1939 या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे मूळचे गुजरात येथील नवसारी या गावचे. तिथे त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. जमशेदजी टाटा यांचे वडील त्या काळी छोटा मोठा व्यापार धंदा हंगामानुसार खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत. जमशेदजी यांचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. मुंबई विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1857 मध्ये झाली. त्यानंतर शिकणाऱ्या आरंभीच्या उच्च शिक्षितांमध्ये एक होते जमशेदजी टाटा. या उच्च शिक्षणामुळे आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे तत्कालीन उच्च शिक्षित तरुण पिढीस आधुनिक जगाचा अधिक चांगला परिचय झाला. युरोपातील औद्योगिक क्रांती, नवनव्या ऊर्जा साधनांचा शोध, यंत्रतंत्राचा वापर यामुळे तिकडील जीवन कसे वेगवान होत चालले आहे, बदलत चाललेले आहे हे त्या पिढीतील लोकांना उमजले. ज्ञानामुळे जागरूकता आली. आपला देश अजून अनेक संदर्भात विशेषतः आर्थिक औद्योगिक संदर्भात खूप मागे आहे हेही या पिढीस उमजले. एकेकाळी सोन्याचा धूर जिथून निघत असे त्या भारतवर्षाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे हे या शिक्षित पिढीस अधिक चांगले उमजले.
मागासलेपणाची अनेक कारणे असली तरी त्याचे मुख्य कारण इंग्रजी सत्तेद्वारे होणारे आपल्या देशाचे शोषण आहे, हेही स्पष्टपणे त्यांना उमगले होते. म्हणून इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे स्वातंत्र्य सैनिकांचे प्रयत्न देशभर चालू होतेच. सर्वांनाच आपल्या सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्य लढायात भाग घेणे शक्य नव्हते, परंतु स्वातंत्र्य लढायात थेट सहभागी न होताही आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. त्यासाठी देशाला आर्थिक औद्योगिक संदर्भात सुदृढ करण्यासाठी कार्य करणे ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे, असे जमशेदजी टाटा व अन्य अनेक देशभक्त उद्योजक, व्यापारी, भांडवलदार यांचे मत होते. इंग्रजांना घालवल्यामुळे राजकीय दृष्ट्या आपण स्वतंत्र होऊ, पण देशाची आणि लोकांची स्थिती पारतंत्र्यातील स्थितीपेक्षा अधिक चांगली करण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापार, कारखानदारी, उद्योग यांद्वारे देशात संपत्ती निर्माणाचे कार्य करणाऱ्या उद्योजकांचीही तेवढीच गरज आहे, हेही जमशेदजी टाटा यांना उमजले होते. जमशेदजींची गुणवैशिष्ट्ये. जमशेदजींना उपजतच एक दूरदृष्टी लाभलेली होती. धारदार कल्पनाशक्ती होती. शिक्षण, भ्रमण, विविध विषयांचे तज्ञ, अभ्यासक यांचा सहवास यातून सभोवतालच्या जगाची त्यांची जाण उच्च कोटीची बनली होती. आपण देशाचा औद्योगिक पाया घालण्याच्या कामी लक्ष द्यावे हे त्यांनी मनाशी पक्के केले आणि शांतपणे पण एका सुनिश्चित दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. देशात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ जमशेदजी टाटा यांनी रोवली आहे. या देशाच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशा फार मोठ्या भूभागांची जमीन, हवामान परिस्थिती कपाशी पिकास सुयोग्य आहे. लक्षावधी हेक्टर जमीन कापूस या एकाच पिकाखाली असते. दरवर्षी कोट्यावधी टनांची कपाशी या देशात तयार होते, परंतु या कपाशीवर प्रक्रिया करण्याच्या पुरेशा सोयी देशात उभारलेल्या नव्हत्या. त्यामुळे जिनिंग म्हणजे कपाशीतून सरकी बीज वेगळे करणे आणि रुईचे गठ्ठे तयार करणे, प्रेसिंग या दोन प्रक्रियांनंतरच्या कापड निर्मितीच्या सर्व प्रक्रिया परदेशांत होत असत. जहाजे भरभरून मातीमोल दामाने रुईच्या गासड्या विलायतेत, मँचेस्टर व अन्य ठिकाणी जात आणि तिथून त्याचे कापड बनून ते कापड चढाव भावाने भारतीय जनतेला विकत घ्यावे लागत असे. या व्यवहारात भारतीयांचे दुहेरी शोषण होत असे, हे जमशेदजी टाटा यांना दिसत होते. म्हणून रुईपासून सूत तयार करणे, त्याचे कापड विणणे, त्यावर प्रक्रिया करणे, रंग देणे इत्यादी सर्व काही सुविधा असणारी देशातील पहिली कापड गिरणे त्यांनी भारतात सुरू करून कापड उद्योगाचा श्री गणेशा केला. भारताच्या वस्त्र उद्योगाचा पाया रचला. पुढे त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून अनेक कापड गिरण्या देशभरात ठिकठिकाणी प्रामुख्याने मुंबई, अहमदनगर येथे सुरू झाल्या. देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो मीटर्स कापड तयार होऊ लागले. कापड उद्योगाला पूरक असे असंख्य छोटे मोठे उद्योजक त्यातून उभे राहिले. देशवासियांना उत्तम दर्जाचा कपडा योग्य त्या किमतीत मिळू लागला. लाखो लोकांना, ज्यात कुशल, अर्धकुशल लोक, अभियंते, तंत्रज्ञ यांना थेट रोजगार मिळाला. लाखो लोकांना माल वाहतूक, साठवणूक, पूरक धंदे, प्रक्रिया धंदे, पॅकेजिंग इत्यादीतून अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. देशाचे अर्थचक्र गतिमान झाले. गेल्या शतकात मुंबई बेटाचा विकास होण्यास तिथे सुरू झालेल्या कापड गिरण्यांचा फार मोठा वाटा आहे. आज मुंबई महानगरी 1 कोटीहून अधिक लोकसंख्येचे शहर झालेले आहे. देशाची ती आर्थिक राजधानी बनलेली आहे. त्याचे फार मोठे श्रेय 150 वर्षापूर्वी तिथे सुरू झालेल्या वस्त्रोद्योगास द्यावे लागते. या वस्त्रोद्योगाचा पाया दूरदृष्ट्या जमशेदजी टाटा यांनी घातलेला आहे. स्टील इंडस्ट्रीचा पाया घातला. स्टील इंडस्ट्रीचा पायाही जमशेदजी टाटा यांनीच घातलेला आहे. पोलाद उद्योगासाठी लागणारे खनिज भारतीय भूगर्भात विपुल प्रमाणात आहे. दगडी कोळसाही विपुल प्रमाणात आहे. पाणी, मजदूर हेही उपलब्ध आहे. तेव्हा नुसते खनिज जहाजे भरून परदेशी पाठविण्याऐवजी त्या खनिजापासून पोलाद तयार करण्याचा कारखाना त्यांनी भारतात सुरू केला. तोच जमशेदपूरचा कारखाना. हे ठिकाण त्या काळी बिहार राज्यात मोडत असे. आज ते झारखंड मध्ये आहे. तिथे त्यांनी पोलाद कारखान्याची फार मोठी वसाहत उभी केली. वसाहतीस अवश्य त्या पायाभूत सेवा सुविधा दिल्या.
हा उपक्रमही लाखो लोकांना रोजगार देणारा ठरला. शिवाय देशाच्या इतर अनेक उद्योगांना आवश्यक ते पोलाद चांगल्या दर्जाचे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळण्याची सोयही त्यामुळे झाली. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी टिस्को विषयी नंतरही सविस्तर माहिती दिलेली आहेच. शिक्षण संस्थांची सुरुवात. देशात पायाभूत अवजड उद्योग उभे करणे जसे महत्वाचे आहे, तसेच सोनेरी भविष्यासाठी देशात उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थाही खूप महत्वाच्या आहेत. शिक्षणाचे महत्व जमशेदजींना पुरेपूर उमगले होते. शिक्षण माणसाला अज्ञानाच्या अंधकारातून, गुलामगिरीतून, लाचारीतून, मानसिक दुबळेपणातून मुक्त करते हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी पोलाद, वस्त्रोद्योग, वीज निर्मिती या पायाभूत अवजड उद्योगांच्या उभारणीसोबतच देशात शिक्षण आणि संशोधनासाठी उत्तमोत्तम शिक्षण संस्था उभ्या करण्याकडेही मनापासून लक्ष दिले. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू या संस्थेचा या संदर्भात आवर्जून उल्लेख केला पाहिजे. टाटा उद्योग समूहाच्या पुढाकारातून, भरीव अर्थसहाय्यातून देशात नंतर उभ्या राहिलेल्या अनेक संस्थांची माहिती अन्य प्रकारांमधून आहेत. शिक्षणातून नुसते पदवीधर तयार करायचे नसतात, तर विकासाची वैज्ञानिक दृष्टी असणारी, नवनिर्माण करू इच्छिणारी मोठी पिढी तयारी करायची असते, असा दूरगामी विचार जमशेदजी टाटा यांचा होता. ही पिढीच उद्याचा स्वातंत्र्य समर्थ भारत उभा करणार आहे हे त्यांना माहिती होते. भारतीय गुणवान मुलांची परदेश जाऊन तत्वज्ञान आत्मसात केले पाहिजे. यासाठी गुणवंतांना वित्त सहाय्य देणाऱ्या योजना टाटांनी सुरू केल्या. त्यासाठी जे.एन. टाटा एंडोवमेंट फॉर हायर एज्युकेशन अब्रॉड ही संस्था सुरू केली. उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. संपत्ती हे साधन आहे, साध्य नव्हे या भूमिकेतून त्यांनी सतत कार्य केले. कारखानदारी, व्यापारधंदा यामध्ये नैतिकता पाळली जाणे, व्यवहारात पारदर्शकता आणि सचोटी पाळली जाणे अत्यंत जरुरीचे आहे, यावर त्यांचा कटाक्ष होता. गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचे मोल चुकविणे हे प्रत्येक उद्योगधंद्याचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष असे. कामगार कल्याणाच्या संदर्भातील जमशेदजी टाटा यांची नीती आणि कार्य तर खरोखरच अजोड आहे. या बाबतीत ते त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होते असे म्हटले पाहिजे. आरोग्य सेवा, विविध कल्याणकारी उपक्रम, निवासाची सोय व अन्य असंख्य प्रकारच्या योजना यांद्वारे त्यांनी आपले कर्मचारी व कामगार यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले. टाटा उद्योग समूहाचे नौशेरवानजी जमशेदजी टाटा हे केवळ पाया रचणारे नव्हते, तर एकूणच भारतीय उद्योग सृष्टीचे भीष्म पितामह म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले आहे. इसवी सन 2004 हे साल त्यांच्या निर्वाणाचे शताब्दी वर्ष होते. त्यावेळी त्यांच्याविषयी भरपूर साहित्य, माहिती, उपक्रम राबविले गेले. भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीटही जारी केलेले आहे. आधुनिक भारताच्या उभारणीत आणि जडणघडणीत जमशेदजी टाटा यांचे योगदान सर्वात मोठे आहे, यात वाद नाही. सर दोराबजी टाटा 1859 ते 1933. दोराबजी टाटा हे जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांनाही परमेश्वराने पुरेसे आयुष्य दिले. त्यामुळे जमशेदजी टाटांची अनेक स्वप्ने आणि महत्वाकांक्षी योजनांना मूर्तरूप देण्यात दोराबजी यांचा सिंहाचा वाटा आहे. सर दोराबजी टाटांचा जन्म इसवी सन 1859 मध्ये झाला. जमशेदजी टाटा यांचे कार्यकर्तृत्व आणि औद्योगिक सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान यामुळे टाटा हे नाव आता ठळकपणे क्षितिजावर उगवले होते. अडीअडचणी येत होत्या, पण जमशेदजींच्या औद्योगिक आर्थिक उपक्रमांना यशही मिळत होते. त्यामुळे मुळातील सुखवस्तू असणारे हे घराणे आता धनाढ्य घराणे म्हणून ओळखले जाऊ लागले. या आर्थिक अनुकूलतेचा, सामाजिक पतप्रतिष्ठेचा फार चांगला उपयोग दोराबजी टाटा यांनी करून घेतला. जमशेदजीच्या तालमीत तयार झालेल्या दोराबजींनाही आपल्या पित्याप्रमाणेच दूरदृष्टी, अथक परिश्रम करण्याची शक्ती आणि उच्च जीवन मूल्यांवर अढळ श्रद्धा हे सद्गुण मिळालेले होते. टाटा उद्योग समूहाचे दोराबजी अध्यक्ष झाले आणि त्यांनी जमशेदजींनी नियोजित केलेल्या भव्य दिव्य प्रकल्पांना आकार देण्याकडे मनापासून लक्ष दिले. त्यांचे स्वप्न साकार केले. दोराबजी टाटा यांना उत्तम तांत्रिक ज्ञान, दूरदृष्टी मिळालेली होतीच, परंतु त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची माणसांची पारख करणारी तरबेज नजर. कुठलेही काम उभे करण्यासाठी भांडवल, वित्तबळ हे तर हवे असतेच,
पण त्याच्याही अगोदर त्या कामासाठी सुयोग्य आणि समर्पित वृत्तीचे मनुष्यबळ लागत असते. कुठलाही धंदा, उद्योग, प्रकल्प मोठा होतो त्यामागे उत्तम नेतृत्व गुण आणि मनुष्यबळाचा उत्पादक वापर करून घेण्याची कुशलता असणारा नेता किंवा व्यवस्थापक असावा लागतो, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळेच ते उत्तम नेतृत्व गुण आणि व्यवस्थापकीय कौशल्य असणाऱ्या माणसांच्या शोधातच असत. अशी अनेक उत्तमोत्तम रत्ने हेरून त्यांनी सर्वोत्तम माणसे टाटा उद्योग समूहात आणली. त्याच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती अन्य साधनसामुग्री पुरविली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना पुरेसे स्वातंत्र्य दिले. त्यांच्यावर विश्वासही टाकला. त्यामुळेच दोराबजींच्या काळात टाटा उद्योग समूहाची वाढ वेगाने झाली. दोराबजींचा छंद. दोराबजींना खेळांमध्येही भरपूर रुची होती. ते स्वतः क्रिकेट, टेनिस, फुटबॉल यांसारखे खेळ उत्तम खेळत असत. तसेच घोडेस्वारीचाही त्यांना शौक होता. खेळांमुळे शरीर आणि मन हे दोन्ही उत्साही राहते. उद्योगधंद्यासाठीही शरीर आणि मन स्वस्थ असणे, सकारात्मक भावनेचे असणे फार आवश्यक असते. म्हणून ते आपल्या उद्योग समूहातील व्यवस्थापक, तज्ज्ञ, मॅनेजर्स यांनाही खेळाच्या मैदानावर ओढत असत. तत्कालीन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते, तर पारशी जिमखाना मुंबई या संस्थेचे संस्थापक होते. विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक सदस्य होते. या क्रीडा संस्थांमार्फत त्यांनी अनेक खेळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांचे सामने भरविणे, पुरस्कार देणे, खेळाडूंना शिष्यवृत्ती व प्रशिक्षण देणे, खेळांसाठीच्या सुविधा व साधने पुरविणे अशी अनेक कामे केली. ज्या काळी देशातील कोणताच उद्योग समूह खेळ आणि खेळाडू यांच्यासाठी फारसे काही करीत नसे, त्या काळी हेही औद्योगिक समूहाचेच एक सामाजिक उत्तरदायित्व आहे या भावनेने त्यांनी खेळ व खेळाडू यांच्यासाठी भरीव कार्य केले. ती परंपरा आजही टाटा उद्योग समूहाने जपलेली आहे. अनेक विदेशी खेळांचे उत्तमोत्तम खेळाडू टाटा उद्योग समूहात काम करतात. अर्थात त्यांना त्यांच्या क्रीडा नैपुण्याबद्दल टाटा उद्योगात घेतलेले असल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा, त्यांनी त्यांच्या क्रीडा प्रकारात देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी अनेक खेळाडूंना योग्य त्या सवलती, कामाच्या वेळेबाबतची लवचिकता आणि साहित्य सुविधा टाटा उद्योग समूहाने उपलब्ध करून दिले आहेत. खेळामध्ये संघातल्या इतरांशी ताळमेळ राखत सर्वांनी कसे एकीने खेळायचे आणि विजयश्री खेचून आणायची याची जी शिकवण मिळते ती औद्योगिक व संघटनात्मक कामासाठी ही अत्यंत मोलाची असते. खेळांच्या दूरगामी आणि चौफेर सुपरिणामांची दोराबजी टाटा यांना पूर्ण कल्पना होती. ते स्वतःही उत्तम खेळाडू होते. कारखानदारी, नफा तोटा, धंदा व्यवसाय याच्या बरोबरच ते अधिक रमत क्रीडांगणावर. आपल्या हयातीतच त्यांनी करोडो रुपयांचा निधी देऊन दोराबजी टाटा ट्रस्ट अर्थात विश्वस्त मंडळे तयार केली आहे आणि त्याद्वारे आपली क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व संशोधनात्मक काम पुढे चालू ठेवले. आजही सर दोराबजी टाटा ट्रस्ट हे देशातील एक महत्त्वाचे विश्वस्त मंडळ मानले जाते. दरवर्षी करोडो रुपयांची त्यांची कामे चालू असतात. त्यासाठी दोराबजींनी अशा कार्यकर्ता वृत्तीच्या, सामाजिक कळवळ असणाऱ्या लोकांचा चांगला संच उभा केला. संपावरही विजय. औद्योगिक संदर्भात उल्लेख करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमशेदपूर येथील त्यांच्या पोलाद कारखान्यात 1920च्या सुमारास झालेला कामगारांचा संप. जमशेदपूरचा कारखाना सुरू होऊन दशके उलटले होते. कामगारांबाबत सर्वाधिक काळजी करणारा, त्यांच्यासाठी सेवा सुविधा सवलती पुरविणारा देशातील सर्वात मोठा पोलाद कारखाना म्हणून या कारखान्याचा मोठा नावलौकिक होता. कारखान्याच्या विस्तारासोबतच भरती केल्या जाणाऱ्यांमध्ये विविध विचारप्रणालींचे, तत्वज्ञांचे लोकही होते. तसेच कारखान्याची शांतता भंग व्हावी, कामकाज बंद पडावे यासाठी चितावणी नेणारी उपद्रवी मंडळीही होती. त्या सर्वांच्या कारवायांचा परिपाक म्हणजे 1920 मध्ये घडून आलेला संप. तो त्या काळी खूप गाजला, कारण त्या सुमारास देशभर इंग्रजी सत्तेविरुद्धचा स्वातंत्र्य सैनिकांचा लढाही टिपेला पोहोचलेला होता. ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले होते. टाटा कामगारांचे शोषण करतोय, त्याची गळचेपी करतोय, सुयोग्य मोबदला देत नाही असे अनेक आरोप कामगार संघटनांचे तत्कालीन नेते करीत होते. हा संप बरेच दिवस चालला. वास्तविक त्यावेळेच्या औद्योगिक संदर्भात उत्तम वेतन, नोकरीच्या शर्ती, सेवा सुविधा आणि कामगार कल्याणाच्या भरपूर योजना राबविणारी कंपनी म्हणून या पोलाद कारखान्यांचा लौकिक होता. परंतु कंपनीची प्रगती, सुयश ज्यांना पाहवत नव्हते अशा उपद्रवी, चिथावणीखोर लोकांचे उपद्व्याप या संपामागे होते. संप मिटविण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक संघटनेशी बोलणी करतच होते, पण कामगार संघटना कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी दोराबजी टाटा जमशेदपुरास गेले. त्यांनी थेट संघटनेच्या लोकांशी संवाद साधला. संघटनेच्या नेत्यांनी कल्पना केली नसेल वा अपेक्षाही केली नसेल इतक्या तत्काळ त्यांनी संघटनेच्या मागण्यांमध्ये लक्ष घातले. ऑन द स्पॉट बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या आणि या संपातील सारी हवाच काढून घेतली.
दोराबजी टाटा ही काय चीज आहे हे जणू त्यांनी या प्रसंगात जगाला आणि खास करून भारतीयातील औद्योगिक विश्वाला दाखवून दिले. या प्रसंगानंतर दोराबजी टाटा यांच्यासारखा माणूस नाही असे गुणगान संपकरी करू लागले. संप मिटला. काम करण्यासाठी देशात टाटांसारखी कंपनी नाही ही गोष्ट पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाली. दोराबजी टाटा यांच्या चतुरस्त्र योगदानामुळे खास करून क्रीडा व उद्यमशीलतेच्या त्यांच्या कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांच्या तत्कालीन ब्रिटिश सरकारने सर हा किताब दिला होता. इसवी सन 1933 मध्ये दोराबजी टाटा यांचे निधन झाले. JRD टाटा इसवी सन 1904 ते 1993 50हून अधिक वर्षे ज्यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा अध्यक्ष या नात्याने सांभाळली ते JRD टाटा जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ JH हे गेल्या शतकातील आपल्या देशातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होय. भारत सरकारने त्यांना 1952 मध्ये भारतरत्न या बहुमानाने सन्मानित केले. भारतीय नागरी जीवनातील हा सर्वोत्तम सन्मान समजला जातो. तो मिळवणारे JRD टाटा हे एकमेव उद्योगपती आहेत. यावरून त्यांचे व्यक्तिमत्व आणि योगदान किती मोठे, भरीव आणि महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मान सन्मान मिळाले. अध्यक्ष म्हणून कामगिरी. टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी ते त्यांच्या वयाच्या 34व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1938 मध्ये आले. तेव्हा समूहात जवळपास 13 कंपन्या होत्या. त्यांनी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद सोडले तेव्हा कंपन्यांची संख्या 80च्या घरात गेली होती. पोलाद, वस्त्रोद्योग, धातू उद्योग याने सुरुवात झालेल्या टाटा उद्योग समूहाच्या व्यवसायात त्यांनी वीज निर्मिती, अभियांत्रिकी उद्योग, हॉटेल उद्योग, हवाई वाहतूक उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, सल्लागार सेवा, कला व संस्कृतीशी निगडीत उपक्रम, ग्राहकोपयोगी उत्पादने, औद्योगिक उत्पादने असे अक्षरशः प्रत्येक उद्योग क्षेत्राला जोडले. मिठापासून विमानापर्यंत टाटा हे नाव उद्योगधंद्याच्या प्रत्येक क्षेत्रात गाजते. औद्योगिक विश्वासाचा हा असा चहुमुखी विकास विस्तार करीत असतानाच कुटुंब कल्याण, साक्षरता अभियान, महिला सबलीकरण, आरोग्य सेवा असा प्रत्येक सामाजिक संदर्भातील कार्यातही त्यांनी टाटाचा सहभाग नोंदविलाच. पण त्या संदर्भातील पायाभूत कामगिरी बजावली. त्यांच्या वार्षिक सभेतील भाषणांचा संग्रह की नोट ॲड्रेस या नावाने इंग्रजीतून प्रसिद्ध झालेला आहे. ही भाषणे JRDचे द्रष्टेपण, मोठेपण, चौफेर दृष्टी अभिव्यक्त करतात. इथे त्यांचे काही प्रमुख उपक्रमांचे उल्लेख तेवढे केलेले आहेत. तसेच त्यांना मिळालेल्या काही महत्त्वाच्या पुरस्कार, बहुमानांचेही केवळ उल्लेख दिलेले आहेत. जगाच्या औद्योगिक इतिहासात एखादे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभे करायचे, त्यांचा अध्यक्ष म्हणून अर्धशतकापेक्षा अधिक काळ कार्य करायचे, सामाजिक क्षेत्रातही अभूतपूर्व कामगिरी करायचे JRD टाटा यांच्यासारखे दुसरे उदाहरण नसावे. सूत्ररूपाने त्यांच्या कार्याच्या ठळक घटना, घडामोडी, मान सन्मान याची नोंद पुढील प्रमाणे घेता येईल. उद्योग क्षेत्रातील कामगिरी. JRD टाटांना 2 महायुद्धे, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्योत्तर भारतीय उपखंडांची झालेली फाळणी, पंडित नेहरूंची पंतप्रधानकीची आरंभीची वर्षे, स्वातंत्र्योत्तर भारतीय लोकशाहीची वाटचाल असा फार मोठा कालखंड पाहायला मिळाला होता. दीर्घकाळ देशातील क्रमांक 1चा उद्योग समूह म्हणून टाटा हे नाव विख्यात आहेच. केंद्र सरकारच्या मर्जीतील हा उद्योग समूह होता. त्याचप्रमाणे केंद्र सरकारची नाराजीही या उद्योग समूहाने ओढवून घेतली. या राजकीय परिस्थितीचा उद्योग समूहाला फायदा झाला, तसाच तोटाही झाला. अर्थात तरीही राजकीय संदर्भात त्यांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. त्यांनी आपले लक्ष आपल्या कामकाजावर, उद्योगधंदे व अन्य उपक्रमांवरच केंद्रित ठेवले. नंबर 1. 1932 मध्ये भारतीय उपखंडात हवाई वाहतूक सुरू करण्याचे श्रेय JRD टाटांना जाते. तेव्हा भारतीय उपखंडात पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका हे सगळेच मोडत होते. ही हवाई वाहतूक कंपनीच नंतर एअर इंडिया नावाने विख्यात झाली. या कंपनीचे बोधचिन्ह म्हणून तेव्हा वापरले जाणारे महाराजाचे डिझाईन त्या काळी जगभर मशहूर होते. JRD स्वतः उत्तम वैमानिक होते. ते विविध प्रकारची विमाने उडविण्याचा त्यांना दांडगा अनुभव होता. विमानोड्डाण हा त्यांचा आवडीचा छंदही होता. त्यामुळे या विषयाचा त्यांनी भरपूर अभ्यासही केला होता. नंबर 2. देशातील खाजगी क्षेत्रांतील पहिली वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे श्रेय ही टाटा उद्योग समूहास जाते. हे JRDच्याच कारकिर्दीत झाले. नंबर 3. विमान व्यवसाय भारतात आणणे, तो रुजविणे, फैलावणे याचेही श्रेय टाटा उद्योग समूहास आहे. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची पंचतारांकित हॉटेल शृंखला सुरू करण्याचेही श्रेय टाटा उद्योग समूहास आहे. ताज ग्रुप हा हॉटेल शृंखला समूह आहे. त्याच्या विस्तारीकरणात त्या विभागाचे प्रमुख असणारे श्री अजित केरकर यांचा महत्वाचा वाटा आहे हे खरे, पण त्यांना प्रेरणा आणि पाठिंबा ग्रुपचे अध्यक्ष JRD टाटांचा असे.
नंबर 4, ट्रक्स मालवाहतुकीच्या मोटारी तयार करण्याचे श्रेय टाटाला आहे. आज देशभर लक्षावधी टाटा ट्रक्स, मिनी ट्रक्स व माल वाहतुकीची वाणिज्य वाहने धावत असतात. त्यातून करोडो लोकांसाठी रोजगार निर्माण झाला आहे. असेही म्हणतात की जेव्हा एक ट्रक रस्त्यावर येते तेव्हा ती सुमारे 100 जणांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते. तांत्रिक, कुशल मजूर, ढाबेवाले, पंक्चरवाले, दुरुस्तीवाले, मालाची चढउतार करणारे हमाल आदींना त्यामुळे काम मिळते. टाटाचे लाखो ट्रक्स देशात आहेत, त्यामुळे किती रोजगार निर्माण झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. टेल्को या पुण्यातील कंपनीत हे ट्रक तयार होतात. नंबर 5, त्याचप्रमाणे टाटा सुमो या जीप्स देखील लाखोंच्या संख्येत आहे. टाटा इंडिका आणि टाटा इंडिगो या कारही बाजारात आहेत. थोडक्यात माल वाहतूक, प्रवासी वाहतूक या क्षेत्रातील टेल्को आणि टाटाचे योगदान हा देखील एक स्वतंत्र ग्रंथाचाच विषय आहे. या गाड्या नसत्या तर ही कल्पनाच आपण करू शकणार नाही. नंबर 6, देशात क्वार्ट्ज तंत्रज्ञानाची उत्तम दर्जाची घड्याळे तयार करण्याचे श्रेय टाटांना आहे. टायटन हा तो ब्रँड. आज जगातील 5 आघाडी क्वार्ट्ज तंत्रज्ञान घड्याळ कंपन्यांपैकी टायटन ही एक महत्वाची कंपनी ठरली. नंबर 7, देशातील एकात्मिक चहा कंपनी म्हणूनही आपल्याला टाटाकडेच पाहावे लागते. त्यांचा वाहताज हा दर्जेदार चहाचा ब्रँड आणि त्याच्या तबला उस्ताद जाकीर हुसेन करीत असलेल्या जाहिराती मशहूर आहेतच. जागतिक स्तरावरची टेटली ही चहा कंपनी ही नुकतीच टाटाने विकत घेतलीये. त्याबद्दल स्वतंत्र माहिती याच पुस्तकात दिलेली आहे. नंबर 8, मिड सोडॅशियम ते यंत्रसामुग्री, फोर्कलिफ्ट, ट्रक्स, अवजड मशिनरी, अवजारे अशी अक्षरशः म्हणाल ती प्रत्येक वस्तू टाटाशी निगडीत आहे असे आढळते. क्रमांक 9, शिक्षण आणि समाज विज्ञानाच्या संदर्भातही टाटाने अजोड कामगिरी विविध संस्था उभारून केलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर पुणे, टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, भामा अणुशक्ती केंद्र, टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, टाटा हॉस्पिटल अशी ही यादी खूप मोठी आहे. या सर्वांच्या पाठीमागे JRDचे पाठबळ, प्रेरणा, दूरदृष्टी आणि परिश्रम आहेत. क्रमांक 10, 1968 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू झाली. व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान याबाबत सेवा सल्ला देणारी ही आज जगातील एक सुविख्यात सल्लागार संस्था झालेली आहे. केवळ वित्तविषयक संशोधन आणि सल्ला देणारी टाटा इकॉनॉमिक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही संस्था कार्यरत आहे. याखेरीज टाटा फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा क्वालिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस याही संस्था कार्यरत आहेत. क्रमांक 11, परदेशांतही टाटाची कार्यालये, शाखा कार्यालये आहेत. आज टाटा हा ट्रेडमार्क वापरायचा असेल तर त्यासाठी टाटा सन्स लिमिटेड या कंपनीकडे त्याचे सर्वाधिकार आहे. त्यांच्या परवानगीनेच टाटा ट्रेडमार्क वापरता येतो. या टाटा सन्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळात टाटा उद्योग समूहातील प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि त्यातून अध्यक्षाची निवड होत असते. टाटा सन्स लिमिटेड कंपनीच्या जो अध्यक्षपदी येतो तोच टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष म्हणून ओळखला जातो. टाटा सन्स कंपनीचा पत्ता आहे बॉम्बे हाऊस, 24 होमी मोदी स्ट्रीट, फोर्ड, मुंबई 1. सध्या रतन टाटा हे टाटा सन्स लिमिटेडचे आणि म्हणून टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत. क्रमांक 12, जर्मन सरकारने JRDना नाईट कमांडर क्रॉस हा बहुमान दिला तर लंडनच्या धातुशास्त्र संस्थेने बेसेमर मेडल नामक एक मोलाचा बहुमान दिला. युनायटेड नेशन्सने त्यांना पॉप्युलेशन अवॉर्ड दिलेला आहे. अन्यही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार JRDना त्यांच्या हयातीत मिळाले. सुमारे 90 वर्षाचे आयुष्यमान लाभलेले JRD उर्फ जे टाटा हे या युगातील एक महत्त्वाचे द्रष्टे पुरुष आहेत, यात वाद नाही. त्यांच्या आई फ्रेंच होत्या. त्यांचे शिक्षण रूढार्थाने आजच्या 12वी परीक्षे इतकेच झालेले होते. महायुद्धे व अन्य कारणांमुळे भारताखेरीज त्यांना अन्य देशातही राहावे लागले होते. मात्र दुर्दैवाने ते निपुत्रिक होते. JRDच्या कार्यकर्तृत्वाविषयी इंग्रजीसह अन्य भाषांतून पुरेसे लेखन झालेले आहे. साहित्य उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, चॅप्टर क्रमांक 2 ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.